नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, अनेकदा अशा गोष्टी होतात किंवा केल्या जातात की त्यातून तुमचा काही फायदा होत नाही आणि तुम्ही ज्याच्या विरोधात काही उचापती करत असता त्याचंही नुकसान होत नाही, पण तिसऱ्याच कोणाचा तरी फायदा होतो आणि चौथ्या कोणाचं तरी नुकसान होतं. अशाही गोष्टी घडत असतात आणि राजकारणात या नित्यनेमाने घडत असतात. ते एक काहीतरी उक्ती आहे, मला वाटते, शेळी मरते जीवे व्हावे, खाणारा म्हणतो वातड, असं काहीतरी एक वक्तव्य किंवा वचन आहे. नेमकी तीच गोष्ट इथे असते. अनेकदा एक पक्ष एक डावपेच म्हणून काहीतरी करतो आणि आपल्या विरोधातल्या दुसऱ्या गटाला किंवा आपल्या विरोधी पक्षाला शह देण्याचे डाव खेळतो. पण ते करत असताना समोरच्याचं किती नुकसान होईल माहीत नाही, पण तिसऱ्या कोणाचा तरी फायदा होऊन जातो. आणि अशी शेकडो उदाहरणं. आता गंमत बघा ना, बंगालमध्ये ममता बॅनर्जी सत्तेत आल्यापासून तिथले प्रमुख आणखीन 2 मोठे पक्ष होते. डाव्या आघाडीने तर 6 विधानसभा निवडणुका जिंकल्या होत्या. पाठोपाठ लोकसभा निवडणुकीमध्ये प्रचंड यश मिळवलं होतं. तो पक्ष मागे पडला, पण बघता बघता आज तो पक्ष जवळजवळ नामशेष झालेला आहे. ममता बॅनर्जी 2011 नंतर मला वाटते इतक्या शिरजोर झाल्या गेल्या 12 वर्षात की 2011ची निवडणूक त्यांनी काँग्रेसला सोबत घेऊन लढलेली होती. पण डाव्या आघाडीला इतकं नुकसान झालं की आघाडी करून सुद्धा एकट्या ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला स्वतःचं बहुमत मिळून गेलं होतं. तरी त्यांनी काँग्रेस बरोबर सरकार बनवलं, पण फार पुढे मागे व्हायला लागल्यानंतर काँग्रेसच्या मंत्र्यांना सरकारमधून हाकून लावलं, कारण ममता बॅनर्जी यांच्याकडे स्वतःचं बहुमत होतं. पण हे मी तुम्हाला आत्ता एवढ्यासाठी समजवतो आहे की त्यानंतर ममता बॅनर्जी ह्या आपल्याला त्रास देत आहेत किंवा आपल्याला ऐकत नाहीत आणि त्यांना शह दिला पाहिजे असं हळूहळू करत काँग्रेसलाही वाटायला लागलं आणि डाव्या आघाडीलाही वाटायला लागलं. आणि त्या दोघांनी बंगालमध्ये ममता बॅनर्जींना धडा शिकवायचा म्हणून आपसात मतविभागणी टाळण्यासाठी त्या काळातले गठबंधन इंडिया वगैरे बनवलं. आणि त्याचा फायदा त्या दोन्ही पक्षांना झाला नाही, ममता बॅनर्जींना नुकसान झालं नाही. पण त्या गडबडीत भारतीय जनता पक्षाला बंगालमध्ये फायदा मिळून गेला. जो भारतीय जनता पक्ष 2014 आणि 2016मध्ये बंगाल विधानसभा किंवा बंगालमधल्या 42 लोकसभा मतदारसंघातल्या निवडणुकीत आपला प्रभावसुद्धा दाखवू शकला नव्हता. म्हणजे 42 पैकी 32 जागा एकट्या ममता बॅनर्जी घेऊन गेल्या. भाजपला काय 2-4 जागा मिळाल्या, काँग्रेस आणि डावी आघाडी संपला. असा भारतीय जनता पक्ष 2016 पासून 2021 येईपर्यंत इतका मोठा झाला की ममता बॅनर्जी यांच्यानंतर 2 नंबरचा पक्ष, अशी स्थिती बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाची होऊन गेली. म्हणजे 2014 किंवा 2009 वगैरे वाजपेयींच्या काळापर्यंत मागे जाल तर सगळे राजकीय विश्लेषक भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्याची हेटाळणी करायचे. अरे बंगालमध्ये तुमचं काय आहे? बंगालमध्ये 42 लोकसभेच्या जागा आहेत. काय आहे तुमचं बंगालमध्ये? तुमचा एक खासदार येत नाही, तुमचे 4 आमदार येत नाहीत. बंगालमध्ये BJP 0 असं टवाळी केली जायची टी व्हीच्या डिबेटमध्ये. असा भारतीय जनता पक्ष 2016 या विधानसभा निवडणुकीत तितकाच होता, फार वाढला नाही, 10-12. पण 2019मध्ये भारतीय जनता पक्ष बंगालमधून 18 लोकसभेचे खासदार निवडून आणू शकला आणि आणखीन 2 वर्षांनी विधानसभेमध्ये 2 नंबरचा पक्ष 75-77 आमदार घेऊन आला.
ते त्याच्यासाठी मेहनत घेतली गेली भारतीय जनता पक्षाकडून. पण त्याला सगळ्यात मोठा हातभार कोणी लावला असेल तर तो आत्महत्येसाठीच, जणू काय राजकीय आत्महत्येसाठी एकमेकाशी हात मिळवणाऱ्या काँग्रेस आणि डावी आघाडी यांनी मोठा हातभार लावला होता. हे दोघे ममता बॅनर्जींना शह द्यायला गेले होते. ममता बॅनर्जींचं नुकसान झालं नाही, पण भाजपला फायदा मिळून गेला. आता हे सगळं कसं घडतं हे म्हणून लक्षात घ्या, त्यामध्ये काउंटर पोलरायझेशन नावाचा प्रकार असतो. जेवढे ममता बॅनर्जींना हरवण्यासाठी हे लोक एकत्र आले, तरी बंगालमध्ये जो मतदार होता आणि कट्टर ममता विरोधी होता, त्याला लक्षात आलं होतं की डावी आघाडी किंवा काँग्रेस पक्ष हे बंगालपुरते ममता विरोधी दिसतात, पण राष्ट्रीय राजकारणामध्ये ममताच्या बरोबर राहतात. आणि म्हणून या दोनही पक्षांना ममताच्या विरोधात ताकद देऊन उपयोग नाही. ममताचं खच्चीकरण हे दोघेही करू शकणार नाहीत, कारण ते दिल्लीच्या राजकारणामध्ये ममताचा उपयोग आहे म्हणून वेगळे वागतात. तर मग खरोखर ममता विरोधात ठामपणे उभा राहील असा कुठला पक्ष आहे तर तो भारतीय जनता पक्ष आहे. म्हणून काँग्रेस आणि डावी आघाडी यांचा सगळ्याच्या सगळा मतदार जवळजवळ 2019 आणि 2021 या विधानसभा निवडणुका आणि लोकसभा निवडणुकीत भाजपकडे वळला. आता हीच कहाणी, जसं बंगालमध्ये भाजप नाही, तीच कहाणी दक्षिणेत तमिळनाडू राज्याची आहे. तमिळनाडूमध्ये जे सत्तेत आणि विरोधात आहेत ते दोन्हीही द्रविड पक्ष आहेत आणि मूळच्या एकाच पक्षाचे झालेले दोन तुकडे आहेत. काँग्रेस आणि द्रमुक किंवा द्रविड मुन्नेत्र कझगम यांच्यातला जो संघर्ष स्वातंत्र्योत्तर काळात चालू होता, त्यातून जवळजवळ चौथ्या सार्वत्रिक निवडणुकीत द्रमुकने काँग्रेसचा पराभव केला आणि द्रमुकची सत्ता आली. त्यानंतर काँग्रेस पक्ष इतका खंगत मरणासन्न झाला की आज काँग्रेसला तमिळनाडूमध्ये स्वतःच्या बळावर 3 ते 4% मतंसुद्धा मिळवता येत नाही. त्यांच्यापेक्षा भाजप स्वबळावर अधिक मतं मिळवू शकतो, इतका भाजप सुदृढ झाला असं म्हणता येईल. कारण 3 निवडणुका जिंकून सत्तेत बसलेला काँग्रेस आज नामशेष झाला आहे. पण भाजपची ताकद नसली तरी 4-5-6% मतं म्हणजे खूप होतात आणि ती 4-5-6% मतं भाजप कुठल्या तरी द्रविड पक्षाच्या बरोबर गेला तर त्या पक्षाला फायदा होतो आणि भाजपलाही फायदा होतो. म्हणून कधी अण्णा द्रमुकबरोबर तर कधी द्रमुकबरोबर भाजपने वाजपेयींच्या काळात निवडणुका लढवल्यात, मोदींच्या काळात लढवलेल्या आहेत. सांगायचा हेतू असा मित्रांनो की भाजप असो किंवा काँग्रेस हे आज तमिळनाडूमध्ये सशक्त पक्ष नाही आहेत. पण जवळजवळ 10 वर्षानंतर परत एकदा सत्तेत आलेला, जयललिता आणि करुणानिधी यांच्या निधनानंतर सत्तेत आलेला द्रमुक हा पक्ष आज तमिळनाडूमध्ये सत्तेत आहे आणि विरोधात विखुरलेला किंवा नेतृत्वहीन झालेला असा जयललिता यांचा अण्णा द्रमुक पक्ष आहे. त्याच्यामध्ये इतके गट तट आहेत आणि सगळ्या गटांना एकत्र नांदवू शकेल असा नेता नाही आहे. या परिस्थितीत आता आपल्याला कोणी हरवू शकत नाही या भ्रमामध्ये द्रमुकचे नेते इतके मस्तवाल झालेत की त्यांनी इतरांना दुखावण्याचा चंग बांधलेला आहे. भाजप विरोध समजू शकतो, पण भाजपच्या विरोधात जाता जाता सनातन धर्म आणि हिंदू लोकसंख्या यांना दुखावण्याचं काही कारण नव्हतं. पण तमिळनाडूचे मुख्यमंत्री M.K. स्टालिन यांचे पुत्र उदयनिधी यांनी सनातन धर्मावर अकारण हल्ला चढवला आणि देवस्थानांच्या खात्याचे मंत्री तिथे बसून जे बोलत होते
त्याचा एक विपरीत परिणाम तमिळनाडूमध्ये जे कोणी हिंदू धर्माचं पालन करतात त्यांच्या मनावर होणार ही गोष्ट स्वाभाविक होती. आणि नेमका त्याचाच फायदा तमिळनाडूचे भारतीय जनता पक्षाचे अन्नमलाई नावाचे नवे नेते आहेत. अतिशय बुद्धिमान माणूस आहे. प्रत्येक विषयात आणि प्रत्येक उलट्या प्रश्नाला फटकळ उत्तर देणारा असा तो नेता आहे. त्याने ताबडतोब उदयनिधींनी जी संधी दिली आहे तिच्यावर झेप घेतली आणि पवित्र असा घेतला आहे की ज्यामुळे अण्णा द्रमुक आणि भारतीय जनता पक्ष यांच्या आघाडीत फूट पडेल. हळूहळू करत जयललिता यांच्या निधनानंतर कोणी आपल्याकडे स्ट्रॉंग नेता नाही म्हणून अण्णा द्रमुकचे नेते हे कायम मोदींकडे आशाळभूतपणे बघत राहिले आणि त्यामुळे ती आघाडी टिकून राहिली होती. आज परिस्थिती अशी आहे की अण्णा द्रमुककडे राज्यव्यापी चेहरा नाही, नेता नाही आणि तो पक्ष विखुरलेला आहे. जी अवस्था बंगालच्या काँग्रेसची किंवा बंगालमधल्या डाव्या आघाडीची होती तशी काहीशी अवस्था आज तमिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकची आहे. त्यांचे सगळे नेते कायम कुठल्या ना कुठल्या देवळात जाणारे असे आहेत आणि त्यामुळे त्यांच्याकडे जयललितांकडे मोठ्या संख्येने जो मतदार होता हा प्रामुख्याने हिंदू धर्माचं, सनातन धर्माचं पालन करणाऱ्यापैकी होता. हा भगवा झेंडा खांद्यावर घेऊन मैदानात उतरेल असा तो नाही आहे. पण एक गोष्ट मान्य करावी लागेल की अण्णा द्रमुकचा जो पाठीराखा मतदार आहे हा मोठ्या संख्येने सनातन धर्माचं पालन करणारा आहे आणि त्याचा फायदा मग खरोखरच हिंदुत्वाचं किंवा सनातन धर्माचं राजकारण करू बघणाऱ्या भाजपला त्याचा फायदा होऊ शकतो हे ओळखूनच अन्नमलाई यांनी त्या वादात उडी घेतली आहे. पण अण्णा द्रमुकची पण परिस्थिती अशी आहे की त्यांचा वारसा मूळच्या द्रमुकातून आलेला असल्यामुळे त्यांना थेट हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर नेत्यांना घेता येत नाही. कारण त्यामुळे जे राजकीय त्यांचे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये चलबिचल निर्माण होईल आणि म्हणूनच जेव्हा भाजपच्या तमिळनाडूतल्या नेत्यांनी उघडपणे सनातन धर्माचं समर्थन करत उदयनिधी यांच्या भूमिकेवर तलवार उपसली तेव्हा आपलं अंग झटकणं आणि भाजपपासून दुरावा निर्माण करणं ही अण्णा द्रमुकच्या नेत्यांची लाचारी झाली. आता ही परिस्थिती समजून घ्यायची असेल तर थोडं मागे 5 वर्षापूर्वी जे तेलंगणामध्ये झालं ते बघितलं पाहिजे. 2018च्या सुमाराला NDAमधून चंद्राबाबू बाहेर पडले होते आणि त्यांनी मोदी विरोधी आघाडी उघडली होती. त्यासाठी मूळचा आंध्रचाच भाग असलेला तेलंगणा राज्य होतं. तिथल्या विधानसभेची निवडणूक लढवताना चंद्राबाबू यांनी थेट काँग्रेसबरोबर आघाडी केली. भाजप स्वतंत्र लढला आणि तेव्हा ते TRS आणि आता BRS जो चंद्रशेखर राव यांचा पक्ष आहे त्यांच्या विरोधात चंद्राबाबू नायडू आणि काँग्रेस या दोघांनी आघाडी केली. पण त्याचा फायदा हा चंद्रशेखर राव यांना मिळाला, काँग्रेसलाही मिळाला, भाजपलाही मिळाला. पण नुकसान कोणाचं झालं? चंद्राबाबू नायडूंचं. कारण चंद्राबाबू नायडूंचे जे काय 24-23 आमदार आधीपासून होते तेलंगणामध्ये 2014 पासून त्यातले 10-12 उरले नाहीत. काँग्रेसचे कमी होते पण निदान तेवढे तरी परत निवडून आले चंद्राबाबूंच्या मदतीने. आणि पुढल्या 6 महिन्यांनी आलेल्या, वर्षभराने आलेल्या लोकसभा निवडणुकीत आंध्र आणि तेलंगणा दोन्हीकडे चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाचा सफाया झाला. पण चंद्राबाबूंना NDAतून बाहेर पडायची काय गरज होती? तर त्यांचे आंध्र प्रदेशातले विरोधी जगनमोहन रेड्डी यांनी स्पेशल स्टेटस वगैरे भाषा करत आपल्या 5-6 खासदारांना लोकसभेचे राजीनामे द्यायला लावले आणि आपण आंध्रसाठी त्याग करायला तयार आहोत असं नाटक जगनमोहन रेड्डी यांनी उभं केलं. आणि मग त्यामुळे आपण
सत्तेच्या मोहासाठी केंद्राविरोधात जात नाही आणि स्पेशल स्टेटस मागत नाही. म्हणून चंद्राबाबूंना पण NDAतून बाहेर पडावं लागलं, मंत्रिमंडळातून बाहेर पडावं लागलं आणि मोदींची साथ सोडावी लागली. पण तोटा कोणाचा झाला? चंद्राबाबूंचा झाला, जगनमोहन रेड्डीचा झाला नाही. त्याला माहिती होतं की लोकसभेच्या निवडणुकीला आणखीन एक 8 महिने राहिलेत. 8 महिन्यांनी आपले खासदार परत निवडून येतीलच. पण आत्ता तुमच्या चंद्राबाबूंना सापळ्यात अडकवायचं असेल तर ही उत्तम संधी आहे. आपण राजीनामे दिले आपल्या खासदारांनी की चंद्राबाबूला सरकारमधून बाहेर पडावं लागेल, मोदींच्या विरोधात जावं लागेल. आणि एकदा मोदींच्या विरोधात चंद्राबाबू गेले की पुढच्या निवडणुकीत भाजप आणि चंद्राबाबू ही युती होणार नाही. ती युती झाली नाही तर YSR काँग्रेसचा फायदा होता, जगनमोहन रेड्डीचा फायदा होता, भाजप TDP यांच्या मतविभागणीचा फायदा YSR काँग्रेसला मिळाला. पण त्यासाठीच तर त्यांनी तो सापळा लावला होता. ही गंमत असते मित्रांनो. वरकरणी बेरजा करून दाखवतात ना, त्या कशा खोट्या असतात बघा. आणि तसंच झालं तेलंगणामध्ये काँग्रेसबरोबर जाऊन चंद्राबाबू फसले आणि लोकसभेच्या निवडणुका आणि विधानसभेच्या निवडणुकीला आंध्र प्रदेशात काँग्रेसपासून दूर राहून फसले. कारण काँग्रेस बरोबर जाण्यासाठी भाजपला आधी दूर केलं होतं, तो भाजपसोबत नव्हता आणि काँग्रेसबरोबर जाणं तोट्यात गेलं असतं. मुद्दा इतकाच असतो मित्रांनो की इथे लक्ष ठेवावं लागतं की आपण आपल्या पक्षाचं हित सांभाळतोय की नाही. आणि दुसरे जे राजकारण करतात त्याच्या आधारावर आपलं राजकारण करून चालत नाही, तर त्यातून आपला लाभ काय ते बघावं लागतं. उदयनिधी यांच्या सनातन विरोधी वक्तव्याला जोड देण्यासाठी अण्णा द्रमुकने भाजपची साथ सोडली. पण त्याचा उदयनिधीला काही तोटा होणार नाही आहे, पण अण्णा द्रमुकचा तोटा निश्चित आहे. भाजपचा फायदा होईल असं नाही, पण अण्णा द्रमुकचा तोटा निश्चित आहे. आणि त्याचा एकत्रित फायदा द्रमुकला तमिळनाडूत आगामी लोकसभा निवडणुकीत मिळणार आहे. आता यातली गंमत अशी की यातून जितका अण्णा द्रमुक खिळखिळा होत जाईल त्याचा परिणामी लाभ हा ध्रुवीकरणातून भारतीय जनता पक्षाला होईल. कारण सनातन धर्म, देवधर्म, देवळं यांच्यामध्ये जाणारा फार मोठा जयललितांचा जो पाठीराखा आहे तो मोठ्या संख्येने अण्णा द्रमुक पक्षाचा पाठीराखा आहे. आणि त्याच्यासाठी निवडणुकीची पर्वा न करणारा भारतीय जनता पक्ष हा आपोआपच अण्णा द्रमुकच्या पाठीराख्यांना, मतदारांना आकर्षित करू शकतो. भले लोकसभा विधानसभेच्या जागा जिंकण्यासाठी आज त्याचा उपयोग नसेल, पण दूरच्या राजकारणात त्याचा उपयोग असतो. जसा बंगालमध्ये 2014पर्यंत नसलेला भाजपा 2019मध्ये 2 नंबरचा पक्ष होऊन गेला. तमिळनाडूमध्ये भारतीय जनता पक्षाला आज विधानसभेत 1 किंवा लोकसभेत 1 आपल्या बळावर जागा जिंकता येत नसेल आणि या सनातन विरुद्ध द्रविड द्रमुक यांच्या राजकारणात भारतीय जनता पक्षाला लोकसभेची एखादी जागा स्वबळावर जिंकता आली किंवा 5-7 जागी जरी दुसऱ्या क्रमांकाने पराभूत होण्याची वेळ भारतीय जनता पक्षावर आली तर त्यानंतर भारतीय जनता पक्ष हा तमिळी राजकारणातला एक ध्रुवीकरण करणारा ध्रुव केंद्रबिंदू बनू शकतो, ज्याच्या भोवती द्रविड द्रमुक विरोधातलं राजकारण आहे त्याचं पोलरायझेशन सुरू होईल. जे प्रामाणिकपणे द्रविडी राजकारण किंवा सनातन विरोधी राजकारण किंवा द्रमुक विरोधी राजकारण याचे जे दूरगामी परिणाम आहेत त्याच्यामध्ये हळूहळू करत सनातन धर्म याला नेतृत्व देणारा पक्ष वाढत जाणार आहे. कारण त्याच्या भोवती
द्रमुकच्या द्रविडियन आणि अँटी हिंदू धोरणाला नाकारणारा मतदार एकत्रित होत जाणार आहे, संघटित होत जाणार आहे, त्याचं ध्रुवीकरण होणार आहे. ते ताबडतोबच्या निवडणुकीत दिसत नसतं, पण ती प्रक्रिया एकदा सुरू झाली की तिला एक वेग आणि चालना मिळत जाते, जी बंगालमध्ये मी तुम्हाला सांगितलं. आज तेलंगणा आणि आंध्रमध्ये सुद्धा याच प्रकारे भारतीय जनता पक्षाची ताकद वाढलेली आहे. ती जागांमध्ये इतक्या घाईने मोजायची नसते. 85-90च्या जमान्यात गेलात तर कर्नाटकात सुद्धा भाजप नगण्य होता, पण अशा प्रकारे हिंदू मतांचं किंवा अँटी हिंदू मतांचं विरोधातलं मतांचं ध्रुवीकरण करत करत भाजप तिथपर्यंत जाऊन पोचलं आहे. ते बंगालमध्ये झालं आणि तमिळनाडूमध्ये त्याची सुरुवात होत नव्हती. मला असं वाटतं की उदयनिधी यांनी जे सनातन विरोधातलं जहरी वक्तव्य केलं त्यामुळे भाजपच्या तमिळनाडूमधल्या राजकीय ध्रुवीकरणाला फार मोठी चालना मिळणार आहे. आणि माझं म्हणणं बरोबर आहे का चूक आहे हे पुढच्या मे-जून महिन्यामध्ये लोकसभेचे निकाल आल्यानंतर स्पष्ट होईल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, नुकसान द्रमुकचं नाही होणार आहे. द्रमुकच्या विरोधातली मतं अधिक सनातन धर्म याच्या समर्थनाला उभे राहणारे मतदार यांचं ध्रुवीकरण हे आजपर्यंत अण्णा द्रमुककडे होत होतं, ते आता भारतीय जनता पक्षाच्या बाजूने होईल. कारण जितका आक्रमक पवित्रा द्रमुक घेतं त्यापेक्षा अतिशय हळवा आणि सॉफ्ट पवित्रा अण्णा द्रमुक घेत होतं. म्हणून तिकडे हिंदूंचा ओढा होता, तो तमिळनाडूंच्या हिंदूंचा ओढा आणि जयललितांचे लोक किंवा द्रमुक विरोधातले लोक हे आपोआपच भाजपच्या भोवती केंद्रित होत जाणार आहेत. त्यामुळे पुढच्या लोकसभा निवडणुकीत भाजप 10%, 11% मतं मिळवू शकला तरी ती प्रचंड असतील हे लक्षात घ्या. आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.